टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संपूर्ण जगभरात ज्या नाशिकचा कांदा निर्यात केला जातो त्या नाशिकच्या बाजारपेठांमध्ये सध्या कांदा उत्पादक शेतकरी संभ्रमात आहे। काही दिवसांपूर्वी सरकारच्या वतीने सांगण्यात आलं होतं की 1 एप्रिलपासून कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क रद्द करण्यात येईल। प्रत्यक्षात आज 1 एप्रिल असली तरी त्या संदर्भातलं कुठलंही नोटिफिकेशन हे सिस्टीमवर अपडेट झालेलं नाही आहे। परिणामी या एकूणच नियमाची अंमलबजावणी झाली आहे की नाही याबाबत फक्त शेतकरीच नाही तर व्यापाऱ्यांमध्ये देखील संभ्रमावस्था आहे। ज्या व्यापाऱ्यांचे मोठमोठाले कंटेनर JNPTवर एक्सपोर्टसाठी थांबलेले आहेत त्यांना अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे सॉफ्टवेअर अपडेट होईल आणि आपलं 20% निर्यात शुल्क माफ होईल आणि त्यामुळेच आता JNPTवर देखील व्यापाऱ्यांचे ट्रक कंटेनर जे आहेत ते थांबून राहिलेले आहेत। दुसरीकडे नाशिकच्या व्यापाऱ्यांमध्ये देखील संभ्रमावस्था आहे। का बरं संभ्रमावस्था आहे नेमकी? गेल्या 22 तारखेपासून गव्हर्नमेंटने जी निर्यातबंदी केलेली निर्यातबंदी हटवली होती, 20% निर्यात शुल्क पूर्णतः हटवलं गेलं होतं। त्या भरोश्यावरती आम्ही गेल्या 25-26 तारखेपासून सर्व कंटेनर आम्ही लोड केलेले आहेत। JNPTमध्ये सर्वांचा बराचसा माल आमचा तिथं बाहेर परराष्ट्रामध्ये जाण्यासाठी पोहोचवला आहे, परंतु जे आजपर्यंत जर सकाळपासून आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं सॉफ्टवेअर अपडेट केले नसल्यामुळे आमचं निर्यात शुल्क ते कमी झालेलं नाही। त्याच्यामुळे आमचे माल आतापर्यंत लोडिंग झालेले नाही आणि देशावरची तर मागणी तर सुरू झालेली आहे, परंतु परराष्ट्रातली मागणी त्याच्यावर भरवशावर आम्हाला सुरू आहे। परंतु जोपर्यंत तो माल आमचा लोडिंग होत नाही तोपर्यंत आम्हाला इतर परराष्ट्रातील मागणी होऊ शकत नाही। तर हे सॉफ्टवेअर जर लवकरात लवकर अपडेट झालं आणि आमचा माल जर लोड झाला तर निश्चितच येत्या 2-3 दिवसात जे मार्केट चालू होणार आहे आमच्या मार्केटिंगमध्ये बंद आहे तर बाजारभावामध्ये थोडीफार फरक पडू शकतो आणि 2 ते 3 रुपयांनी बाजारभाव अजूनही वाढू शकतात। सॉफ्टवेअर अपडेट नसल्या कारणाने एकीकडे व्यापाऱ्यांचे मोठाले कंटेनर्स JNPTवर थांबून आहेत तर दुसरीकडे नाशिकमधले बाजार 31 मार्चमुळे बंद असल्या कारणाने नेमक्या बाजाराची परिस्थिती काय याचा अंदाज येत नाही आहे। गेल्या वेळेला देखील याच सगळ्या गोंधळामुळे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता। त्यामुळे किमान उच्च स्तरावर या संदर्भात तातडीनं हालचाल होऊन सॉफ्टवेअरमध्ये या संदर्भातलं नोटिफिकेशन अपडेट व्हावं एवढीच शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।